गाईस तुम्हाला की मी स्कॅम दाखवतो. घाईत माझ्या घरच्यांचे इंट्रोडक्शन देणं मी विसरून गेलो. गावाकडची लग्न तर जाम आवडतात, हा लग्न मला अजिबात नाही आवडलं. मला सांगा लग्न मॅक्स टू मॅक्स किती लेट व्हायला पाहिजे? 1 तास, अर्धा तास? हे गाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझं नाव प्रेम बागमारे आणि आज मी स्टार्ट करते माझा पहिला ब्लॉग. खूप दिवस ब्लॉगमध्ये ट्राय करत होतो पण टाईम नव्हता भेटत. तर आज गावाला लग्नाला चाललो आहे, तर बोललो आज पहिला ब्लॉग बनवून टाकू. तरी हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत पहा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लेट स्टार्ट द ब्लॉग. हे गाईस, तर आता मी तयार झालेलो आहे. हा माझा लुक, काला शर्ट, कॉमन शर्ट घालून आता मी निघालो लग्नाला. उबेर बुक करत होतो पण उबेर त्या लोकेशनला जायला मागत नाही. बघू आता, एकाने ॲक्सेप्ट केलेली आहे, तो तरी नेतो का? नाही जात तर मग ट्रेन किंवा बसनी जावं लागेल. तर बघूया आता काय होतं आहे. काहीच तुम्हाला की मी स्कॅम दाखवतो. मी शूज घेतले, त्याचा बॉक्स दाखवतो तुम्हाला. हे बघा, जॉर्डनच्या बॉक्समध्ये लोफर्स. गाईज, आमचा ब्लॉग आज कॅन्सल होत आहे. आम्हाला उबरच भेटत नाही आहे. आम्हाला काल वाटलं की उबरने जाऊ मस्तपैकी, पण आता उबरवाला ती ऑर्डरच घ्यायला मागत नाही. आता जाऊ बसनी. काय करू, तुमच्याकडे जर गाडी असेल तर कळवा. पण हा ब्लॉग आज इथेच संपणार आहे आणि कधी अपलोड पण होणार नाही आहे. टाटा, बाय बाय. खूप प्रयत्नाने एक उबेर ड्रायव्हर भेटला आहे, नशीब म्हणून. आता आम्ही निघतोय नशीब म्हणून. हा उबेर ड्रायव्हर भेटला नाही, तर आज कोणता ड्रायव्हर भेटतच नव्हता. कोणच त्या लोकेशनला जायला मागत नाही. आमचा ड्रायव्हर, ही गाडी. चला बसा. आपण ठाण्यावरून निघालेलो आहोत. तर ते लग्न रीजला कुठेतरी आहे, रसायनीमध्ये. तर कोणी ॲक्सेप्ट नव्हतं करत उबेरवाला, ते काकाने आपली रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केलेली आहे. थँक्यू काका. घाईत माझ्या घरच्यांचे इंट्रोडक्शन देणं मी विसरून गेलो. ही माझी मम्मी, माझे पप्पा, माझी ताई. आहे का मम्मी? बघूया आता आपला प्रवास कसा होतो. हॅलो, बोला की. बहिणीला लागली गाडी, उलट्या करत राहिले. आता गाडीची सवय नाही तिला. गाडीची एसी चालल्या म्हणून वाटतं तिला उलट्या आल्यात. बंद करायची सांग. पण आता लग्नाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. प्रवास खूप डेंजर झालेला आहे. दांडफाटा हा काय आहे, कुठे काय भेटतच नव्हता. 2-3 वेळा आम्ही रस्ता चुकलो आहे. खूप म्हणजे खूप आता त्रास झाले आहे रस्त्यात. सगळ्यांच्या आधीच आम्ही लग्नाला पोहोचलेलो आहे. अजून इथं काही कुत्रा नाही. तसं बोलतात का बाई? अजून लग्नाचा सेटअप पण झालेला नाही रेडी. सगळ्यांच्या आधी आम्ही पोहोचलो. 6चा टायमिंग आहे. 6 वाजले तरी नवऱ्याचा पत्ता नाही आहे. अजून काय लग्न 6चा 6:15 झाले, अजून पण कोण नाही आले. असं वाटतं का आलो या लग्नाला. तो जरा नाश्ता करायला फाट्यावर चालू आहे. भाई है किधर तू? इधर शादी कौन करेगा? जल्दी आ जा.
आम्ही नाश्ता करा दांडपाट्याला आलेलो आहे. बघूया इथं नाश्त्याला काय भेटतं ते. नाश्ता इथे समोसा, वडा, कचोरी, जिलेबी हेच सगळं आहे, ढोकळा वगैरे. आम्ही सर्वांनी समोसा घेतलेला आहे. फक्त दीदीने लिंबू पाणी घेतलं आहे, तिला उलटीसारखं होते म्हणून. बघूया आता हा समोसा कसा लागतो. हा पण लग्नासारखाच आहे. तो समोसा तरी चांगला होता, त्याची वाटच लावली असती आज. आता दीदी काय घेत, काय घेते? टोस्ट सँडविच. टोस्ट सँडविच घेते. बघूया त्याची टेस्ट. खा तू खा. लपते काय, लपते काय? गरम आहे, गरम. मस्तपैकी आता नाश्ता झालेला आहे. आता आम्ही परत त्या ग्राउंडवर चाललो आहे. बघूया आता तरी तो नवरा आलाय का नाही. तर आता इथून लगेच निघायचं. जास्ती ना थांबणार आता. खूप झाला, खूप सहन केला. साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो मजा कर. लग्नावरून आता मन उडालेलं आहे. आता आमचं एकच मिशन, लगेच जेवण चालू झाला, पहिल्या पंक्तीत बसायचा, लगेच निघायचा, थांबायचं नाही. गावाकडची लग्न तर जाम आवडतात. हा लग्न मला अजिबात नाही आवडलं. एवढा काय बोलू शकतो या लग्नाला. कधी येऊशे परत वाटायचं ना गावाला. बघा गाईस, टार्झन आता हिला कोणतरी परत रिपेअर करेल. हे सगळे पुढे पुढे चाललेले आहेत. काय माहिती पुढे जाऊन काय करणार आहेत. भाई कधी येणार? एवढा वेळ लोकांना थांबून ठेवतो. फटाकन या. लग्न मॅक्स टू मॅक्स किती लेट व्हायला पाहिजे? 1 तास, अर्धा तास, 2 तास झाले, 8 वाजलेत, दिवसाचा अंधार झालाय, तो अजून नवरा काय आलेला नाही. नवरा काय नवरी पण नाही आले. जेवणाचा काउंटर पण चालू नाही केला अजून. काय करायचं काय माणसाने? आता वाटतं जेवणाला पण खतरनाक लाईन लागणार आहे. स्टार्ट झालं रे झालं, सगळे तुटून पडणार. ते तरी राहते का नाही आता माहीत नाही. जेवण पण तुम्ही जर अशा लग्नात असतात आणि जर असा टाईम झाला असता तर तुम्ही काय केलं असं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला समजत नाही आता काय करू, जाऊ का थांबू. तुम्ही काय केलं असं ते सांगा मला कमेंटमध्ये. A few moments later.
संगम शरणं गच्छामि हित्वाननेक विविधानि चुबद्धवानि मोकं सुखम् अधिगमेय नरोसपय्यो नरोसपयानि जय मंगलानि। या ठिकाणी वर पालक वधू पालक आपणाला विनंती करतोय, आपण या ठिकाणी आशीर्वादासाठी द्यायचं आहे. उपस्थित धम्मबंधू भगिनींना विनंती मस्तपैकी पहिल्या पंक्ती जेवण घेतलेलं आहे. जेवायला काय काय आहे? आता बघू कसं आहे जेवण, ते तरी चांगलं पाहिजे. आता एवढं थांबल्याचं काहीच फायदा नव्हता. पप्पा का नाही लावणार आहे? कसं आहे जेवण? तुला कसं वाटतंय? ठीक आहे, आता मी बघणार कसं लागतंय जेवण. या ना जेवाय ना. ठीक आहे, अशी सांगणार नाही. फायनली या लग्नात बाहेर आलेलो आहे. असं लग्न कधी मी पाहिलंच नव्हतं. एवढ्या लग्नात त्या कंटाळा पण आला आणि तिचं मॅनेजमेंट बरोबर नव्हतं, काहीच बरोबर नव्हतं लग्नातला. लग्नातलं जेवण बरोबर ना, ते लवकर आले. 2-2.5 तास लग्न कोण लेट करतं? 6चं लग्न 8 वाजता आले. जर असं तुम्हाला कधी लांबचं लग्न जायचं असेल ना, ते एकटंच जाणं प्रेफर करा. पूर्ण फॅमिली जाणार तर असंच काहीतरी होणार. पहिलाच ब्लॉग असं होईल कधी वाटलं पण नव्हतं. पहिल्याच ब्लॉगला एवढा आता खतरनाक एक्सपिरियन्स आलेला आहे, काय करू आता. तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट तर नक्की करा, लाईक करा. चला बाय बाय.